मी फक्त तुझीच भाग सोडा. सरप्राईज! सगळे आवाजाच्या दिशेने बघतात. तर समोर अनिकेत, सारा आणि विनय कल्याणी उभे असतात. अलका त्यांना बघून जागीच आनंदाने उडी मारते आणि धावत त्या सगळ्यांना एक साथ मिठी मारत बोलते, तुम्ही सगळे इथे, मला विश्वासच बसत नाही आहे. तिच्या डोळ्यात पाणी येत कल्याणी म्हणाली, तू विसरलीस होतीस ना आम्हाला, पण आम्ही नाही विसरलो तुला. आम्ही तुला परके झालो होतो ना. सारा म्हणाली, आपल्याला का सांगेल ती, आपण लागतो कोण तिचे. अलका म्हणाली, तुम्ही मला आल्या आल्या बोलणार आहात का. सॉरी ना, आता भेटलो आहोत ना आपण. विनय म्हणतो, ते तुझ्या राजने आम्हाला बोलावलं इथे, नाहीतर तू फक्त अनिकेशीच बोलत होतीस. अनिकेत म्हणतो, अरे बस बस, किती बोलाल तिला, माझी बहीण रडेल हा आता. अलका म्हणाली, कल्ले आणि सारा कशा आहात तुम्ही, मला तुमची खूप आठवण यायची. कल्याणी छोटंसं फेस करून बोलते, हो का. राज म्हणतो, ओय मीही आहे इथे, तुम्हाला मी बोलावलं आहे आणि तुम्ही तिला मिठी मारत आहात. सगळे तसे हसायला लागले. आता वातावरण थोडं मस्तीचं झालं होतं. सगळे आपापल्या पार्टनर सोबत बसले होते आणि सगळे अलका राजला चिडवत होते. सारा म्हणाली, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला बोलावलंही नाही. अलका म्हणाली, तुम्हाला कसं बोलावणार, माझं लग्न आहे हे मलाच माहिती नव्हतं. आणि या साहेबांनी तर मला राग आणि धमकी देऊनच मला मांडवात बसवलं. राज म्हणाला, मग काय करू, हिला दुसऱ्याचं होताना बघायचं होतं का, म्हणून तिला बोललो. मी नाही म्हणलीस तर जबरदस्ती उचलून लग्न करेल. मग काय झालं लग्न केलं तर. अलका म्हणाली, याला काय सवयच आहे प्रत्येक गोष्ट जबरदस्ती घ्यायची. कधी उचलून घेईल, कधी जबरदस्ती पकडल, कधी किस करेल. सगळे तिच्याकडे बघून हसत असतात. तिला समजत नसतं हे का हसत आहेत म्हणून. पण जेव्हा तिला कळतं की आपण काय बोलून गेलो, ती पटकन लाजून राजच्या जॉकेटमध्ये तिचं तोंड लपवते. सगळ्यांचा गप्पा मारण्यातच वेळ जातो. ते तर इकडे प्रज्वल मिताला इशारा करून बाहेरच म्हणत असतो. तो उठून पुढे जातो आणि तीही त्याच्या मागे जाते. मिताली म्हणाली, आहो काय झालं, मला का बोलावलं असं. प्रज्वल म्हणाला, तुला वेळ आहे का माझ्याशी बोलायला, मला आलाय तुझा. मिता म्हणाली, मग काय करावं लागेल मला तुमचा राग घालवायला. गालात हसत प्रज्वल म्हणाला, ओठावर बोट ठेवत, मला किस्सी पाहिजे. मिता डोळे मोठे करत म्हणाली आणि मानेने नकार देत. प्रज्वल रुसायचं नाटक करतो. मिता पटकन त्याच्या गालावर किस करत आत पडून जाते. प्रज्वल तर शॉक लागल्यासारखा उभाच राहतो. सगळे एन्जॉय करून आपापल्या रूममध्ये जातात. अलका बाल्कनीत उभी असते. राज मागून येऊन तिला मिठी मारतो आणि तिला गालावर किस करतो. अलका म्हणाली, तू या रूममध्ये काय करत आहेस, तुझी रूम तर तू विसरलास काय. राज म्हणाले, या रूममध्ये एक मुलगी आहे, पण ती माझी बायको आहे. मग ती मला माझ्यापासून लांब कसं करू. तो तिला स्वतःकडे वळवतो आणि तिचा चेहरा उंजळीत घेतो. अलका म्हणाली, काही बोलायचं आहे का, आणि आज चक्क तू मला घाबरत आहेस. राज म्हणाला, चिडून मी घाबरत नाही आहे, मला भीती होती तेच झालं म्हणून मी विचार करत आहे. मला माहीत आहे ते हेतल काय शांत नाही बसणार. अलका म्हणाली, काही करणार नाही ती, तू नको टेन्शन घेऊ. आणि सोड ना तो विषय, मी जवळ असताना तुला ही हेतल आठवतं आहे का, मग जा तिच्याकडेच. राज म्हणाला, ओ माझ्या अलकाला राग आला का, पण मला माहीत आहे तुझा राग कसा घालवायचा. अलका म्हणाली, मला नाही बोलायचं तुझ्याशी, मी चालले प्रांजलच्या रूममध्ये, बस त्या हेतलचा जप करत. मी जाते तुला सोडून. अलका जायला लागते तसा राज तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचतो. अलका त्याच्याकडे बघते तर त्याचे डोळे रागाने लाल झालेले होते. अलका घाबरते. राज म्हणाला, त्या दिवशीही बोललो होतो आणि आज परत एकदा बोलतो, खबरदार मला सोडून जायची भाषा केली तर. तुला चांगलंच माहिती आहे मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, माझा श्वास आहेस तू. तू मला सोडून गेलीस ना तर मी मरून जाईल. अलका पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि मिठी मारते. अलका म्हणाली, मग मी जगू शकते का तुझ्याशिवाय, मी आता दुरावा नाही सहन करू शकणार. राज मिठी सैल करतो. तिचा चेहरा ओंजळीत धरून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. तिला उचलून बेडवर घेऊन येतो. तीही त्याच्या स्पर्शात हरवून स्वतःला त्याच्या हवाली करते. सकाळी राजला लवकर जाग येते. तो बाजूला बघतो तर अलका त्याच्या कुशीत निवांत झोपलेली असते. राज हलकेच तिच्या ओठांवर किस करतो. तिला जाग येते. तो गालात हसत असतो. राज म्हणाला, उठ अलका, आपल्याला निघायचं आहे परत मुंबईला. अलका म्हणाली, मला जाऊच वाटत नाही आहे. यावेळेस ट्रिप खूप छान झाली ना, आणि त्यात सरप्राईज असं बोलून ती लाजून आला चेहरा हातात लपवते. राज म्हणाला, आवडलं ना सरप्राईज, खट्ट्याड हसात. अलका म्हणाली त्याला मिठी मारत, हो खूप खूप आवडलं, पण मी आवडते. अलका आणि राज आवरून खाली येतात. सगळे खालीच होते आता. ते परत मुंबईला निघणार होते.
अनिकेत, सारा, विनय, कल्याणी, प्रज्वल आणि प्रांजली मुंबईला येणार होते. आता काय, आपल्या आतिश, कोमल, साखरपुड्या आणि लग्न एन्जॉय करायला. 3 गाड्या होत्या. सगळे आपल्या कपल सोबत बसले होते. एक गाडीत 4 जण, राज, अलका आणि आतिश, कोमल. तर एक गाडीत दुसऱ्या गाडीत प्रज्वल, मीता, रोनित, प्रांजल आणि तिसऱ्या गाडीत विनय, कल्याणी आणि अनिकेत, सारा. तर मग सगळे निघाले. आपली प्रांजल तर रोनितच्या हात धरूनच बसली होती. तोही तिला जवळ ओढत होता. दोघांची मस्ती सुरू झाली होती. प्रज्वल तिला बघून म्हणतो, प्राजू, तुला काही लाज, मोठा भाऊ आहे ना तुझा, तरी तू खुल्लम खुल्ला रोमॅन्स करत आहे. प्रज्वल म्हणाला, दादा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू पण वहिनीसोबत रोमॅन्स करतो की. तू तुझं बघ ना, माझ्याकडे का लक्ष देत आहे? तुला काही वाटत नाही का, तुझी लहान बहीण पण सोबत आहे, तिच्या बालमनावर परिणाम होईल? प्रज्वल डोक्याला हात मारून घेतो. बिचारा कुठून हिला बोललो आणि फसलो असं झालं होतं त्याला. इकडे आपले अलका आणि राज बसले होते. राज तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. ती त्याला मोठे डोळे करत त्याचा हात काढत असते, पण तो ऐकतच नसतो. अलका म्हणाली, राज, काय चालू आहे तुझं? आपण काय एकटे आहोत का गाडीत? राज म्हणाला, मी नाही घाबरत कोणाला, आणि तसंही मी माझ्या हक्काच्या आणि लग्नाच्या बायकोला जवळ घेत आहे. आतिश आणि कोमल हसत असतात. मस्ती मज्जा करत मुंबईला पोहोचले. आतिश अलकाला बोलतो. आतिश म्हणाला, अलका, उद्या घरी येणार आहेस ना? अलका म्हणाली, हो, मग माझ्या भाईचा साखरपुडा आहे आणि फक्त 2-3 दिवसच बाकी आहेत. तयारी नको करायला? आतिश म्हणाला, उद्या येताना तुझं सामान पण घेऊन ये. लग्न होस तर तू तिथेच राहा. आणि हा, सारा, कल्याणी आणि प्रांजल, मितालाही सांग. अलका म्हणाली, येतो बाई. आम्ही सावकाश जबाय. आतिश निघून जातो. सगळे घरात येतात. अलका रामू काकांना आवाज देऊन सारा, अनिकेत आणि विनय अलकासाठी रूम दाखवायला सांगते. रोनितही घरी निघून गेलेला असतो. उद्या तो आईला घेऊन आतिशकडे येणार होता. अलका रूममध्ये जाते. राज लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. अलका म्हणाली, तू आल्या आल्या सुरू काय झालं? काय लॅपटॉप घेऊन बसला आहेस तू? ठेव तो लॅपटॉप. ती लॅपटॉप बंद करायला जाते. राज म्हणाला चिडून, काम आहे अर्जंट आणि मला मेलही पाठवायचा आहे समोरच्या पार्टीला. तुला काही समजत नाही का? मला नाही आवडत असं कामात लुडबुड केलेली. अलका म्हणाली, सॉरी. अलका फ्रेश होण्यासाठी निघून जाते. राजही काम झालं होतं आणि त्याला कळलं होतं की रागात तो अलकाला ओरडला असं. राज म्हणाला, सीट रागात मी तिच्यावर ओरडलो. आता मनवा राणीसाहेबांना. अलका बाहेर येते आणि त्याला इग्नोर करून तिची तयारी करत असते. राज तिला मागून मिठी मारतो. अलका त्याचा हात काढते आणि काही न बोलता खाली निघून जाते. राजचा चेहरा पळतो. मग तो खालीही येतो आणि विनय, अनिकेत आणि प्रज्वल सोबत गप्पा मारत बसतो. गप्पा मारत तो चोरून अलकाला बघत असतो. पण अलका त्याच्याकडे बघतही नसते. सगळे डिनर करायला येतात. अलका आणि मीता सगळं जेवण डायनिंग टेबलवर आणत असतात. सगळे जेवण करतात. गप्पा मस्ती करत सगळे जेवण उरकवतात. सगळे रूममध्ये जातात. किचनमध्ये फक्त अलका आणि मीता असतात. अलका मीतालाही रूममध्ये पाठवून देते. अलका आवरत असते. राज ती आली नाही म्हणून खाली येतो. ती आवरत असते. तिला काम करताना बघून तो चिडतो. राज म्हणाला, तुला मी किती वेळा बोललो आहे, मला नाही आवडत तू काम केलेलं. घरात माणसं आहेत ना, त्यांना सांगायचं ना. अलकाना काहीच बोलत नाही. राज म्हणाला, चिडतो. तिला उचलून घेतो आणि रूममध्ये घेऊन येतो. रागात तिला बेडवर बसवतो, म्हणजे जवळ तिला फेकतो आणि तिच्या बाजूला येतो. ती परत उठून जायला लागते. राज तिला परत जवळ खेचतो आणि रागात तिच्या ओठांवर ओठ टिकून तिला हवेगाने किस करायला लागतो. ती त्याला प्रतिकार करता करता प्रतिसाद द्यायला लागते. थोड्या वेळाने ती त्याला बाजूला करते. दोघांचेही श्वास वाढले होते. अलका त्याच्याकडे पाठ करते. राज परत चिडून तिच्या कमरेत हात टाकून तिला जवळ खेचतो. राज म्हणाला, काय चालू आहे तुझं? तुला माहिती आहे मला तू इग्नोर केलेलं आवडत नाही. सॉरी बोलत आहे ना मी तुला, पण नाही. अलका काहीच बोलत नाही. राज म्हणाला, बोल, मला नाही सहन होत तुझा आबोला आता. अलका म्हणाली, काय बोलू तुला? राग येतो माझा आणि माझी अडचण होती ना तुला. मला नाही बोलायचं तुझ्याशी, मला झोप येत आहे. अलका परत त्याच्याकडे पाठ करून झोपते. राज खाली येतो. अलका उठून बसते. ती बाल्कनीत जाऊन उभी राहते. राज परत रूममध्ये येतो. त्याला अलका दिसत नाही म्हणून तो बाल्कनीत जातो. अलकाला मागून मिठी मारतो. राज म्हणाला, अलका, सॉरी ना, मी काम करत होतो, तुझी गडबड चालू होती म्हणून चिडलो मी. अलका म्हणाली, ठीक आहे, इट्स ओके. राज म्हणाला, तू मला माफ केलंस? तो तिला उचलून रूममध्ये आणतो आणि तिला बेडवर बसवतो. तिच्या हातात एक बॉक्स देतो.
अलका म्हणाली, वाव, आईस्क्रीम, तेही चॉकलेट फ्लेवर. अलका आईस्क्रीम खात असते आणि राज तिला बघत असतो. ती त्याच्याकडे पाठ करते. राज म्हणाला, तू तिकडे का तोंड केलं? अलका म्हणाली, मी आईस्क्रीम खात आहे ना, तू मला बघतो आहेस, माझ्या आईस्क्रीमला नजर लागेल तुझी. राज तिच्या बालिशपणावर हसत असतो. तिची आईस्क्रीम खाऊन होते. राज तिचं फेसवर लागलेलं आईस्क्रीम साफ करून देतो. राज म्हणाला, चल झोपू आता, तुला मिठी मारून झोपायचं आहे म्हणून. अलका राजला मिठी मारते. ती त्याला उद्या आतिशकडे जाणार आहे असं सांगते. अलका म्हणाली, राज ऐक ना, जरा ती घाबरूनच बोलते. मी ना उद्या आतिशकडे जात आहे. त्याचं लग्न होईस तर मी तिथेच थांबणार आहे. राज म्हणाला, उद्या लगेच काय काम आहे एवढ्या लवकर? लग्नाला अजून वेळ आहे ना, नाही जायचं तू. अलका म्हणाली, असं काय करतोस तू? आतिश भाई मला बहीण मानतो ना, आणि त्याच्या घरी असं कोणी नाही आहे बघणार. सगळी तयारी मलाच बघावी लागणार आहे. आणि 15 दिवसांचा तर प्रश्न आहे. राज म्हणाला, 15 दिवस? मी तुझ्याशिवाय 15 सेकंद नाही राहू शकत. मला काही माहिती नाही, तू जाणार नाही बस. अलका म्हणाली, अरे मी एकटी कुठे जात आहे? प्रांजल, मीता, कल्याणी आणि साराही येणार आहेत सोबत. प्लीज. राज म्हणाला, तुला सांगितलेलं समजत नाही आहे का? मी म्हटलं ना नाही जायचं तू. बस, विषय संपलं. अलकालाही राग येतो आता. परत ती त्याच्याकडे पाठ करून झोपते. राज ही रागात तिच्याकडे पाठ करतो. सकाळी अलकाला जाग येते. बाजूला राजही नसतो. ती आवरून बाहेर येते आणि आपली पॅकिंग करायला घेते. तेवढ्यात तिथे राज येतो. अलका पॅकिंग करत आहे म्हणून तो परत चिडतो. अलकाचं लक्ष राजवर जातं. अलका म्हणाली, तू तयार नाही झालास? तू आंघोळीला जा, मी कॉफी मागवते तुझ्यासाठी. राज म्हणाला, तुला काल बोललो ना मी, तू जाणार नाही आहेस मग. मग तुला ऐकायचं नाही आहे का माझं? तरी अलका शांत असते. मी तुझ्याशी बोलतो आहे. डॅम इट, असं म्हणताच तो त्याचा हात टेबलावर आपटतो. अलका घाबरते राजला एवढं चिडलेलं बघून. तरी ती स्वतःला शांत ठेवते. अलका म्हणाली, ठीक आहे, नाही जात मी. आतिशबाईला फोन करून सांगते की मी नाही येऊ शकत तुझ्या साखरपुड्याला, आणि लग्नाला तुझं तू बघून घे. आता खुश ना? अलका रागात खाली निघून जाते. राज शांत होतो आणि विचार करायला लागतो. मग तोही खाली जातो. सगळे खाली आलेले असतात. प्रांजल म्हणाली, वहिनी तयारी झाली आहे, आपल्याला निघायचं आहे ना? अलका बोलायला जाणार त्याआधीच राज तिला बोलतो. राज म्हणाला, हो, मग झाली आहे तिची तयारी. तिची रामू काका बॅग घेऊन येत आहे. तिची बॅग. अलकाला तर तो काय बोलत आहे काहीच कळत नव्हतं. ती शॉक लागल्यासारखी बघत होती. सगळ्यांची तयारी होते, सगळे निघत असतात. अलका शांत असते. राजलाही अलकासोबत बोलायचं होतं, पण ती काहीच न बोलता गाडीत जाऊन जाऊन बसते. राजलाही राग येतो. अलका म्हणाली मनात, एकदा बोलला असता तर काय झालं असतं, आणि एवढं कोणी चिडतं का? राज म्हणाला, मान्य आहे मी चिडलो, पण तरी एकदा बोलायला आली असती तर काय बिघडलं असतं? पण नाही. तिला माहिती आहे चांगलं मला नाही करमत तिच्याशिवाय. आता मी बोलणारच नाही तिच्याशी. सगळे आतिशच्या घरी पोहोचतात. आतिश सगळ्यांचं स्वागत करतो आणि घरातल्या नोकरांना सांगून त्यांच्या रूम दाखवायला सांगतो. अलकाची तर रूमच असते. तिथे थोड्या वेळात रोनित आणि आई पण येतात. अलका खूप खुश होते आईला बघून. अलका म्हणाली आईला मिठी मारत, कशी आहेस आई? अलकाची आई म्हणाली, मी मजेत बाळा. माझं बाळ कसं आहे? आणि जावई कुठे राहिलेत? अलका म्हणाली, मी मजेत आहे आई, आणि तुझा जावई पण छान. सगळे फ्रेश होऊन येतात. थोड्याच वेळात वेडिंग प्लॅनर येणार होता. आतिश म्हणाला, अलका, मी राजला फोन केला होता, त्याने वेडिंग प्लॅनरला कॉन्टॅक्ट केला आहे असं बोलला तो. येणार नाही आहे. अलका म्हणाली, हो का? आणि एक काम कर, भाई कोमललाही बोलावून घे. म्हणजे तुमच्या दोघांच्या चॉईसने डेकोरेशन झालं पाहिजे ना. आणि आज तू डिझायनरलाही बोलावून घे. म्हणजे आजच तुमच्या कपड्यांचीही खरेदी करून घेऊ. मग राहिलं ज्वेलरी, मग उद्या जाऊ आपण. आतिश म्हणाला, ओके, मी बोलावतो कोमलला पण आणि तिच्या घरच्यांना पण, आणि डिझायनरला. थोड्याच वेळात वेडिंग प्लॅनर आणि कोमल आणि तिच्या घरचे येतात. सगळे डिस्कस करून त्यांना त्यांचा प्लॅन सांगतात. साखरपुड्यानंतर मेहंदी, संगीत आणि हळदचे फंक्शन, आणि मग लग्न आणि रिसेप्शन सगळं ठरलं. आणि तो वेडिंग प्लॅनर निघून गेला. मग डिझायनर आला. पहिले आतिश आणि कोमलसाठी फंक्शनसाठी कपडे खरेदी करतात. सगळे काही काही ना काही घेत होते. फक्त अलका काहीच घेत नव्हती. ती फक्त हेल्प करत होती सगळ्यांना. आतिश म्हणाला, अलका इकडे ये पिल्लू. अलका म्हणाली, हा भाई, काय मदत हवी आहे का? आतिश म्हणाला, हो, माझ्या बहिणीसाठी कपडे घ्यायचे आहेत ना. अलका म्हणाली, मला नको भाई, माझ्याकडे आहेत रे कपडे. आता तुझे दिवस आहेत, तू मज्जा कर. आतिश म्हणाला, तिला बाजूला घेऊन जात, पिल्लू आल्या
पासून बघत आहे, तू खूप शांत आहेस. काही झालं आहे का? अलका म्हणाली, अरे भाई तसं काही नाही आहे. तुलाच वाटत आहे तसं. आतिश म्हणाला, तुला खोटं बोलता येत नाही. मग का बोलतेस? बोल पटकन, काय झालं आहे ते? अलका म्हणाली, अलकाच्या डोळे पाणावत मग राज आणि तिच्यात झालेले वाद ती आतिशला सांगते. भाई तो चिडला आहे रे. आणि मग मी पण रागात निघून आले. मी बोलणारच नाही त्याच्याशी. आतिश म्हणाला, म्हणून माझी परी नाराज आहे का? तर हे बघ, अलका राज खूप प्रेम करतो तुझ्यावर. त्यात तुम्ही दोघे खूप त्रास आणि विरह सहन करून एक झाला आहात. म्हणून तू तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे ग. अलका म्हणाली, म्हणून मला कुठेच जाऊ देणार नाही का तो? माझा जीव तीड तीड तुटतो त्याचं काय, त्याचा आवाज ऐकण्यासाठी. आतिश म्हणाला, चल तुझ्या भाईचं लग्न आहे ना, आणि तू उदास असताना तुझा भाई खुश असेल का? अलका ही स्माईल देऊन त्याच्यासोबत जाते. आतिश तिच्यासाठी 2 साडी आणि एक लेहंगा घेते. सगळ्यांची मनसोक्त खरेदी करतात. सगळे लंच करून आराम करायला जातात. अलका ही रूममध्ये येते, मोबाईल चेक करते, पण रातचा एक कॉल काय एक मेसेजही आलेला नसतो. ती तशीच विचार करत झोपून जाते. इकडे राजची खूप चिडचिड होत असते, पण सकाळपासून त्याने तिचा आवाज ऐकला नव्हता. त्यात ती बोलत नाही म्हणून मग अजून चिडचिड होता. राज म्हणाला, अलका तुला आठवण येत नाहीये का ग माझी? मला तुझी खूप आठवण येत आहे, पण मी नाही करणार कॉल तुला. आज सगळे ज्वेलरी खरेदीसाठी जातात. आतिश कोमलच्या पसंतीने मंगळसूत्र आणि एंगेजमेंट रिंग घेतो. कोमल बाकीची ज्वेलरी अलकाच्या पसंतीने घेते. आ आजचा दिवस असाच जातो. आजही अलका आणि राज बोलणं आजही होत नाही. आतिशच्या घरी आता पाहुणे मंडळीही आले होती. सगळं घर पाहुण्यांनी भरलेलं होतं. अलका रूममध्ये येते. आज तिला बरं वाटत नसतं. त्यात 2 दिवस राजशी बोलणं न झाल्याने ती अस्वस्थ होती. सकाळी सगळे उठले होते आणि खाली येतात, पण अलका अजूनही आली नव्हती. म्हणून तिची आई रूममध्ये येते. अलका झोपलेली असते. अलकाच्या आई तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. तशा त्या पटकन हात काढतात आणि ओरडतात. अलकाची आई म्हणाली, अलका, ए अलका, उठ ना बाळा. त्या सगळ्यांना आवाज देतात. त्यांच्या आवाजाने सगळे रूममध्ये येतात. रोनित म्हणाला, काय झालं आई ओरडायला? आणि दीदी अशी झोपली का आहे? अलकाची आई म्हणाली, तिला खूप ताप आहे आणि ती उठतही नाही आहे. आतिश म्हणाला, आई तू रडू नको, मी डॉक्टरना लगेच बोलवतो. आतिश डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो. थोड्याच वेळात डॉक्टर येतात आणि तिला चेक करतात. डॉक्टर म्हणाले, त्यांना ताप खूप आहे आता. तसं मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे. येतील त्या थोड्या वेळात शुद्धीत. आणि हो, पण ताप नाही उतरला तर मग त्यांना ॲडमिट करावं लागेल. या गोळ्या आहेत त्यांना द्या. असं बोलून डॉक्टर निघून जातात. प्रांजल म्हणाली, तुम्ही सगळे आराम करा, मी वहिनीजवळ थांबते आणि भाईलाही कळवते. आतिश म्हणाला, हो, सगळे जा, तिला आरामाची गरज आहे. नको त्याला, म्हणजे तो कामात असेल, मी कळवतो त्याला नंतर. पण सगळे नाही म्हणून म्हणतात. सगळे एकसाथ म्हणतात की अलका शुद्धीत आल्याशिवाय आम्ही जाणार नाही. 1 तासाने अलकाला शुद्ध येते. रोनित म्हणाला, दीदी तुला कसं वाटत आहे आता? आणि तुला बरं नव्हतं तर सांगायचं ना. अलका म्हणाली, अरे काही नाही झालं मला, माझ्यामुळे तुम्हाला त्रास. आतिश म्हणाला, सगळे जाऊन थोडा आराम करा, मी आहे तिच्याजवळ. सगळे निघून जातात. आता फक्त आतिश प्रांजलच असतात अलकाजवळ. अलका म्हणाली, बाई तू तू राजला सांगितलं नाहीस ना माझ्या आजारी पडण्याबद्दल? नाहीतर माझं काही खरं नाही मग. एक तर पहिलेच येऊ देत नव्हता मला. प्रांजल म्हणाली, वहिनी एक बोलू? रागवू नको माझ्याशी. मगाशी भाईचा फोन आला होता. नंतर त्याने तुझ्याबद्दल विचारलं. माझ्या तोंडून सगळं खरं निघालं भाई. भाई येतच असेल आता, आणि त्याच्या आवाजावरून समजत होतं की तो खूप चिडला आहे. अलका म्हणाली, अरे देवा, झालं माझं कल्याण. पहिलेच खडूस चिडला आहे माझ्यावर आणि आज काय करेल देव जाणे. तो मला इथून उचलून घेऊन जायलाही कमी करणार नाही आता. विचार करून काय होणार आहे. जाऊ दे, मी झोपते. अलका झोपेत तसंही तिला ताप आणि त्यात अशक्तपणामुळे लगेच झोप लागते. अलका झोपलेली असते. प्रांजल आणि मीता तिच्या जवळ बसलेले होते. तेवढ्यात राज येतो. अलकाला झोपलेलं बघून आणि तिचा उतरलेला चेहरा बघून काळजात धस झालं होतं. तो आला म्हणून दोघी बाहेर निघून जातात. राज तिच्या जवळ बसतो आणि माथ्यावर ओठ टेकवतो. त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते. अलका म्हणाली, तू कधी आलास? राज फक्त एकटक बघत असतो. अलका म्हणाली, तुला बोलायचं नाही आहे का माझ्याशी? खरं तर राज खूप चिडला होता, पण तिला बरं नाही म्हणून तो राग गिळून शांत बसतो. तो अजूनही गप्प होता. अलका म्हणाली, ठीक आहे, नाही बोलायचं ना तुला, नको बोलू. तुला तुझा राग प्रिय आहे ना? मग मला काही तर झालं तरी काय फरक पडतो? मी असले काय नसले काय, तुला थोडी त्रास होणार आहे. राज म्हणाला, अलका तिच्यावर ओरडून.
काय बोलत आहेस तू? तुझं तरी तुला तरी समजत आहे का? मला काय फरक पडतो? 3 दिवस झाले तुझ्याशी बोललो आणि बघितलं सुद्धा नाही. चिडचिड होत आहे माझी. समजत नाही का तुला? तू जवळ लागते नाही. बोललो होतो ना तुला नको जाऊस, पण नाही. तुला ऐकायचं कुठं होतं? काय गरज आहे तुला दगदग करायची? अलका म्हणाली, दगदग कशी होणार नाही? माझ्या भाईचं लग्न आहे. मला तर सगळं पाहावं लागेल ना. थोडाच ताप तर होता. तू मला मिठीत घ्यायचं सोडून ओरडतच आहे. राज म्हणाला, ओ माझा बच्चा, चल ये मिठीत राज. राज तिला मिठीत घेतो आणि अलकाही खूप खुश होते. म्हणतात सगळ्या औषधापेक्षा आपलं माणूस आणि आपलं प्रेम जवळ असलं की आजारी माणूस अर्ध्यापेक्षा बरा होतो. तसंच झालं होतं. आपल्या अलकाचं राजला भेटून त्याच्या कुशीतला वेगळीच ताकद आली होती. आज आतिश आणि कोमलचा साखरपुडा होता. सगळी तयारी झाली होती. कोमल आणि तिच्या घरचेही आले होते. अलका कोमलला तयार करत होती. साखरपुडा हा त्यांच्या बंगल्यातील लॉनमध्येच ठेवला होता. लॉनही छान सजवला होता. आकर्षक डेकोरेशन, लाइटिंग बघणार खुश होईल. सगळे आज छान तयार झाले होते. आपल्या लेडीज लोकांनी आज साडी नेसली होती आणि मुलांनी शेरवानी आणि धोती. हेतल आणि रजतही आले होते. थोड्याच वेळात साखरपुडा सुरू होतो. अलका कोमलला घेऊन येते. कोमलने जांभळ्या रंगाची पैठणी नेसलेली असते. ती खूप सुंदर सजलेली असते. आतीची नजर तिच्यावरून हटतच नसते. इकडे राज अलकाला भान हरपून बघत होता. अलका दिसतच तशी होती. लाल रंगाची कांजीवरम साडी, केसांचा अंबाडा, त्यात मांडलेला गजरा, गळ्यात नाजूक हार, मोठं मंगळसूत्र, हातात मॅचिंग आणि सोन्याच्या बांगड्या, नाजूक कमरेवर कमरपट्टा, पायात पैंजण, हलकासा मेकअप आणि ओठांवर लाल लिपस्टिक. राज तिला एकटीला शोधत असतो, पण तिच्यासोबत कोणी कोणी असतंच. मग त्याला बोलता येत नव्हतं. इकडे आतिश आणि कोमल एकमेकांना रिंग घालतात. राजला अलका आतमध्ये जाताना दिसते. राजही तिच्या मागे येतो. अलका जात असताना तिला हात धरून रूममध्येच खेचत ती ओरडणारच त्याआधी राज म्हणतो, ओरडू नको, मी आहे राज. अलका त्याच्या हाताला मारत बोलते, घाबरले ना मी, असं कोणी करतं का? राज म्हणतो, तुझा नवरा करतो. आज माझी बायको खूप सुंदर दिसत आहे. सकाळपासून तुला भेटता आलं नाही आहे, मग आलो तुझ्या मागे. अलका म्हणाली, माझा नवराही छान दिसत आहे. मजाकमध्ये तुम्ही इथे काय करत आहात? नवरा तुमच्यापेक्षा हँडसम आहे. तुम्ही जा, माझ्या नवऱ्याला नाही आवडत माझ्याजवळ कोणी आलेलं. राज म्हणतो, मी नाही घाबरत तुझ्या नवऱ्याला. माहीत आहे मला तुझा नवरा किती हँडसम आहे ते. असं म्हणताच तो तिला जवळ घेऊन गालावर किस करतो आणि त्याचं बोलणं कोणीतरी ऐकत असतं. ती व्यक्ती रागात निघून जाते. अलका म्हणाली, काय करतो आहेस? अरे चल ना खाली, सगळे वाट बघत असतील. राज म्हणतो, हो चल. आज रात्र तरी मला तो पुढे बोलणारच की अलका त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि लाजून खाली बघते. अलका लाजून खाली निघून जाते. अलका पाहुण्यांसोबत बोलत असते. आतिश आणि कोमलही फोटो काढत होते. अलका नंतर रजत आणि हेतल जवळ येते. अलका रजत सोबत बोलत असते आणि हेतल तिच्याकडे रागात बघत असते. अलका म्हणाली, मिस्टर रजत, छान वाटलं तुम्ही आलात. मग ती हेतलकडे वळते. तिच्या खांद्यावर हात ठेवत, हाय हेतल, कशी आहेस? हेतल रागात तिचा हात काढते आणि मागचा पुढचा विचार न करता तिच्या कानाखाली देते. सगळे स्तब्ध होतात. अलकाला इतक्या जोरात बसली होती की तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते. हेतल रागात म्हणाले, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? तुझ्यासारख्या मुलीची लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहायची? खूप दिवसापासून बघत होते मी तुझ्यासारख्या मुली पैसेवाल्या मुलांना जाळ्यात ओढतात. आणि तू तर लाज सोडली. लग्न झालं आहे ना तुझं, मग तरीही तुझ्या बॉसच्या सोबत चाडे करायला लाज नाही वाटत? मगाशी त्यांचं बोलणं ऐकणारी हेतलच होती. अलका म्हणाली, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. तू तिला मध्येच तोडत हेतल बोलली, काही गैरसमज नाही झाला मला. मला आता कळलं मला का नकार भेटला. तुझ्यासारख्या चीप मुलींना मी चांगलं ओळखते. रागात विबरडी. तेवढ्यात तिच्या गालावर एक चपराक बसते. हेतल गालाला हात लावून बघते तर तिला समोर राज दिसतो. राज म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? तो आता खूप चिडलेला होता. त्याचे डोळे आग ओकत होते. हेतल म्हणाली, मिस्टर राज, तुम्ही या मुलीसाठी माझ्यावर हात उचललात? काय संबंध आहे तुमचा आणि तिचा? सांगा ना. राज रागात म्हणतो, संबंध ऐकायचा आहे का तुला? मग एक बायको आहे ती माझी, तेही लग्नाची. देव ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं आहे आम्ही. सौ अलका राज ठाकूर आहे ती. हेतल ऐकून शॉक होते. हेतलचं काय साखरपुड्यातील सगळे आवक झाले होते. अलका म्हणाली, राज प्लीज शांत हो. राज म्हणतो, कसं शांत होऊ सांग ना. तिने तुझ्यावर हात उचलला. राज हेतलकडे रागात बघत, मिस हेतल, राज ठाकूरच्या बायकोवर हात उचलल्यावर मी तुम्हाला खूप मोठी किंमत मोजायला लावू शकतो. परत माझ्या बायकोच्या आसपासही फिरकू नकोस. राज अलकाला उचलून घेतो आणि रूममध्ये आणतो. तिला बेडवर बसवतो आणि आईस पॅक घेऊन तिच्या गालावर फिरवत असतो. अलकाला कळत असतं तो चिडला आहे. अलका म्हणाली,
तू चिडला आहेस का?